मुलांच्या हातामध्ये जर मोबाईल असेल आणि मोबाईलमध्ये आजकाल सगळ्यांच्या जे काय पैसे फंड जो असतो तो मोबाईलमध्ये असतो आणि मुलं ही लहान मुलं असतात ते गेम खेळतात आणि गेम ह्या अशा प्रकारच्या गेम्स असतात की त्या फसव्या प्रकारच्या गेम आहेत आणि लहान मुलांना मग त्यात आमिषे दाखवले जातात की तुम्ही हे डाउनलोड करा, तुम्हाला ही गन घ्यावी लागेल, तुम्हाला ही गन घेण्यासाठी एवढे पैसे घ्यावे लागतील आणि ज्यावेळेस एखादी तशी गेम खेळत असतात ती मुलं त्यावेळेस ते टीम फॉर्म करतात. एक 5-6 जणांची टीम जी असते ती फॉर्म केलेली असते. मग ती टीम जी असते ती कधी-कधी ती ओरिजिनल टीम पण नसते. त्याच्यामध्ये असे चीटर लोक पण इन्व्हॉल्व झालेले असतात आणि मग ते त्या मुलाला तो त्याच्या टीमचा पार्टनर आहे अशा प्रवृत्तीनं तो त्याला सांगतो की मला पण ही गन घ्यावं लागेल, मग हे माझ्यासाठी सुद्धा पैसे डाउनलोड कर. अशा पद्धतीनं हे पैसे जे असतात ते जातात आणि पालकांनी लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल जे आहेत ते अँड्रॉइडचे मोबाईल देऊ नयेत. पालकांनी म्हणजे दक्षता घ्यावी आणि जर समजा काय असा प्रकार घडला तर जेवढ्या तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशनला किंवा सायबरला संपर्क साधला तर गेलेले पैसे जे आहेत ते परत मिळवण्यासाठी पोलीस तुम्हाला सहकार्य करतील. परंतु आता ही घटना घडून बरेच दिवस झाले त्यामुळे हे पैसे मिळवण्यासाठी पोलिसांना बऱ्याच प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. काय घडलेलं आहे? मुलगा जो आहे तो गेम खेळतोय आणि गेममध्ये खेळत असताना त्याचे पैसे जे आहेत 5 लाख रुपये ते 5 लाख रुपये ते गेलेले आहेत असं प्रायमरी स्टेजला आत्ता आमच्याकडे जी माहिती आहे त्या माहितीनुसार तेवढी माहिती आमच्याकडे आहे. 2 लाख रुपये त्याचे वाचलेले आहेत. या संदर्भात आता गुन्हा दाखल झालाय काय आणि प्रशासनाचे नेमकं आता काय आत्ता राधानगरी पोलीस स्टेशनला त्या जे मुलाचे तो मुलगा आणि त्याच्या पालकांना बोलवून घेतलेला आहे आणि ते तिथं त्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करू. ते म्हैशीचं घेण्यासाठी ते पैसे साठवलेले आहेत असं म्हणजे प्रायमरी स्टेजला माहिती मिळते आणि मग तो मुलगा जो आहे तो मुलगा गेम खेळतो आणि गेम खेळत असताना त्यातले पैसे 5 लाख रुपये गेलेले आहेत असं प्रायमरी त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ते बराच वेळ गेलेला आहे आणि मग आता ते आज जरी समजा गुन्हा दाखल झाला तर आम्ही आमच्या सायबरच्या टीमकडनं आमच्या पद्धतीनं जे तपास जे आहे पॅरलल तपास होऊन त्याच्यामध्ये काय करता येईल काय नाही तो आम्ही प्रयत्न करू. पालकांच्या लक्षात कधी आलं की आपल्या खात्यावरून पैसे गेलेले आहेत? पालकांच्या लक्षात माझ्या मते त्यांना लक्षात कधी आलंय? 1-8 दिवसांनी लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी पोलीस स्टेशनला किंवा पोलिसांना तात्काळ इंटिमेट करणं गरजेचं होतं पण त्यांनी केलेलं नाही. अशा प्रकारामध्ये नागरिकांना आव्हान करतो की जर समजा असा सायबरचा कुठला जरी गुन्हा काय घडला OTP एकतर कोणी कोणाला शेअर करू नये. आता जनरल आहे सगळ्या बँकेने RBIने सुद्धा स्ट्रिक्ट गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यांचं प्रत्येक मोबाईलला माहिती पण दिली जाते पण आजकाल जे पब्लिक आहे ते OTP शेअर करतात. OTP शेअर करू नयेत कुणी कोणाला आणि मोबाईलबद्दल किंवा सायबरच्या गुन्ह्याबद्दल काय जर समजा प्रकार घडला तर तात्काळ पोलीस स्टेशनला इंटिमेशन द्यावं किंवा 1930 जो नंबर आहे सायबरचा हेल्पलाईन नंबरला जरी समजा त्यांनी माहिती दिली तरी सुद्धा त्याची मदत होते आपल्याला म्हणजे जे गेलेले पैसे आहेत ते आपल्याला फ्रीज करायला मदत होते. ठीक आहे, थँक्यू.